नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती. असुधारित वेतन श्रेणीमध्ये म्हणजेच 5व्या वेतन आयोगानुसार निवृत्त वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्त वेतनधारकास किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 जुलै 2025 पासून 474% महागाई वाढ देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा 26/2/2026 हा GR आहे. बघूया सविस्तर GR काय आहे. शासन असा आदेश देत आहे की जे राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक अद्यापही असुधारित वेतन श्रेणीत म्हणजेच 5व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन घेत आहेत, त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन रकमेवर दिनांक 1 जुलै 2025 पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा जो दर आहे तो 466 वरून 474 करण्यात आलेला आहे. सदर महागाई वाढ जी आहे ती दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून रोखीने देण्यात यावी. माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी. उर्वरित कालावधीतील थकबाकीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्त वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखाधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील. तर अशा प्रकारे हा जो शासन निर्णय आहे हा 26/2/2026 रोजी काढण्यात आलेला आहे. शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्त वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था असतील, कृषी किंवा कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय यांमधील निवृत्त वेतनधारक असतील किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक असतील यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफरकासह लागू राहील. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यांसंबंधीतील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्त वेतनधारक व कुटुंब निवृत्त वेतनधारक यांना लागू राहील. अशा प्रकारे हा शासन निर्णय आहे. आपण आता दुसरा शासन निर्णय बघूया. बघा, निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 जुलै 2025 पासून 58% महागाई भत्ता जो आहे तो देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. हा शासन निर्णयसुद्धा 26/2/2026 आहे. आता बघूया आपण शासन निर्णय काय आहे. बघा, शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक 1 जुलै 2025 पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर 55% वरून 58% सुधारित करण्यात यावा. सदर महागाई वाढ ही दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून रोखीने देण्यात यावी. माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी. उर्वरित कालावधीतील थकबाकीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. तर हा सुद्धा जो निर्णय आहे तो कृषी विद्यापीठे असतील, शैक्षणिक संस्था असतील अनुदान प्राप्त आणि कृषीकेतर विद्यापीठे असतील यांना लागू आहे. तर हा जो शासन निर्णय आहे तो निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना लागू राहणार आहे. तिसरा शासन निर्णय आपण बघूया. बघा, असुधारित वेतन श्रेणीत म्हणजे 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्त वेतन किंवा कुटुंब निवृत्त वेतन घेणाऱ्या निवृत्त वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्त वेतनधारकांना दिनांक 1 जुलै 2025 पासून 257% महागाई भत्ता जो आहे, महागाई वाढ जी आहे ती देण्याबाबत हा शासन निर्णय आहे वित्त विभागाचा. हा सुद्धा 26/2/2026 रोजी काढण्यात आलेला आहे. बघा, शासन निर्णय काय आहे. शासन असा आदेश देत आहे की जे राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारक
अद्यापही असुधारित वेतन श्रेणीत म्हणजे 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्त वेतन किंवा कुटुंब निवृत्त वेतन घेत आहेत त्यांच्या मूळ निवृत्त वेतन किंवा कुटुंब निवृत्त वेतन रकमेवर दिनांक 1 जुलै 2025 पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर 252% 257% करण्यात यावा। सदर महागाई वाढ ही दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून रोखीने देण्यात यावी। माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी। उर्वरित कालावधीतील थकबाकीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील। तर हा सुद्धा एक GR असुधारित वेतन श्रेणीमध्ये म्हणजे 6व्या वेतन आयोगानुसार जे निवृत्त वेतन घेत आहेत अशा निवृत्त वेतनधारकांना व कुटुंब निवृत्त वेतनधारकांशी हा संबंधित आहे। तर अशा प्रकारे हे तिन्ही GR इथे मी तुम्हाला सांगितलेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।